आणि बातमी जुन्नरमधून। जुन्नर तालुक्यातील निमदारी गावातील शेतकऱ्यांनी सणासुदीच्या काळामध्ये वाढणारी फुलांची मागणी लक्षात घेऊन फुलशेतीला तांत्रिक जोड दिली आहे। यामुळे गावामध्ये शेतीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होतीये। सध्या या भागातील शेतकरी जवळपास 200हून अधिक फुलांच्या प्रजातींची लागवड करतायत। अत्याधुनिक पद्धती, सिंचन व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील थेट संपर्क यामुळे फुलशेतीतून केवळ उत्पन्नच नाही तर स्थानिकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होतीये। या नव्या प्रयोगामुळे पारंपरिक शेती पुढे जाते आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्याचा आदर्श निमदरी गावातील शेतकऱ्यांनी घालून दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। खरं तर हे करत असताना, हे तंत्रज्ञान अवगत करत असताना याचा काय फायदा झाला? ज्यावेळेस फुलांचे बाजारभाव पडलेले असतात त्यावेळेस आपण कोल्ड रूममध्ये त्याचा स्टोरेज करतो आणि सणासुदीला बाजार थोडेसे वाढले जातात आणि त्यानंतर आपण त्याची विक्रीसाठी पाठवलं जातं। नक्कीच एकूण आपण क्षेत्रामध्ये किती क्षेत्रामध्ये पॉली हाऊस केलेला आणि किती क्षेत्रामध्ये खरं तर फुलशेती करत आहात? आता पॉली हाऊस आणि नेट हाऊस हे पकडून साधारणतः एक 20-22 एकरपर्यंत झालेलं आहे माझं। पॉली हाऊस साधारणतः एक 15-16 एकरपर्यंत पॉली हाऊस झालेलं आहे, बाकीचं नेट हाऊस आहे। असं टोटल 22 एकरपर्यंत क्षेत्र झालेलं आहे। काय सांगाल खरं तर शेतकरी म्हणून एक उद्योजकच्या रूपानं या ठिकाणी कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून कशा प्रकारे वार्षिक उलाढाल असते? वार्षिक उलाढाल आता टोटल जर पाहिली तर एक 5-6 कोटीपर्यंत जाते, नर्सरी प्लस फुल प्रोडक्शन यांची। खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी कुठेतरी पिचला गेला, तो मेटाकुटीला आला, त्यासाठी काय संधी द्या? नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे किंवा मग त्याच्यात त्यांनी स्वतःची बुद्धी लावून त्याच्यात संशोधन केलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य त्यांनी ठेवलं पाहिजे। नक्कीच एखाद्या उद्योगाला कोट्यवधी रुपयापर्यंत नेणारे उद्योजक आपण अनेकदा पाहिले, परंतु 5 कोटीपर्यंत शेतीची उलाढाल करणारा शेतकरी आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत यशाच्या शिखरावरती पदक्रांत होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।